रंगाला पार्वती गजानना गजानना रंग बरी रंगाला पार्वती गजानना गजानना रंग बरी रंगाला पार्वती गजानना गजानना रंग बरी रंगाला
नारायण. देवेंद्र, इथे येण्याचं प्रयोजन स्पष्ट सांगतो. तत्पूर्वी समस्त देवगणाला या नामाचा प्रणाम असतो. देवेंद्र, या नर्तिकाशा उभ्या काय प्रत्यक्ष सभेत एवढ्या नाही, त्यामुळे नारायण. नारायण. देवेंद्र, या तिलोत्तम नर्तिका एवढ्या सुंदर सजल्या सणा त्यांचं नृत्य बंद ठेवणे आपणास योग्य वाटते का? आपण गेलो प्रश्न झाला नाही. आवाज येत नाही. नारायण. नारायण. मग देवेंद्र, वाट कशाला बसा, तिलोत्तम नर्तिकचे नृत्य चालू करा.
तुमची बराच वेळ वाट पडली हो की नाही देवेंद्र? हो बरोबर, तुम्ही खरं आहे देवेंद्र. आपल्याला माहितच आहे आमच्या अर्थशिवाय या कारभारात काही सुद्धा चालत नाही. एवढा एक वेळ या देवाचा मंडळी पहा तिचा साथ पहा तिथे मन भाव पहा. आता मला सांगा तिला पाहिल्यावर कोणाला भोगावे? देवेंद्र हेही बरोबर आहे. आपल्या कारभारात तिलोत्तमा नर्तिकेचे नामांकन चालू होऊ द्या. एक मिनिट तुझं नाव करायला सुरुवात कर. आणि माझ्या नृत्य आविष्काराला सुरुवात करते. सजले मी आता या दरबारी आझाद. सजले मी आता या दरबारी आझाद. फुलले मी आता तुमच्या दरबाराला. यमनगरी ही नटली तुमच्या
पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण सतत देवगडामध्ये भ्रमण करत करत फिरत असतात, पण हे मी जे काही सांगितलं कोणत्याही देवाला समज देता कामा नये. नारायण अग्निश्वरा, तू अमरावतीमध्ये जा, सर्व देवांवर युद्ध कर, मग तुझ्या वराची प्रचिती लगेच येईल. काय म्हणे म्हणे आपण सांगत आहात तसाच घडेल. असाच जातो आणि त्या अमरावतीवरती स्वारी करतो. आपण पाहिलं असलच या मुलाला दरबारात ते खाली पडले आणि त्यातून एका असल्याची निर्मिती झाली. परंतु त्याच्या पुढे काय झाले, काय करावं, काय सुधारायचं झालंय. पायातनं मजा नारायण देवेंद्र, तुला कशी कोणती चिंता लागली आहे. आपण ठरवता त्या सभेमध्ये
आपल्या सहकार्यानं यापुढे मी काय करावं? नारायण नारायण अमृतला कैला फटवला कैलास म्हणजे तो भोळा शंकर. नारायण नारायण हा भोळा शंकर कृष्णाच्या नावाला घाबरला की काय? प्रत्यक्षात त्याला मी का घाटातो? हे झालं की मला कोणी मारू शकत नाही. आपण पाहिलं तो दुसऱ्याने त्या कैलासाचा हातभार मागवला आहे. जिल्ह्याचा ताब्यात दिला आहे. काय करावं? काय शिकायचं घालावं? परंतु देवेंद्र यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. हो आपण जबरदस्त चालणार नाही काहीतरी मार्ग शोधलाच पाहिजे. यातून तुम्हीच मार्ग काढू शकता. आपण पार्वती त्या अग्निसुराने त्रिभुवनात आकार माजवला आहे. अंबादेवांचे राज्य त्याने ताब्यात घेतले. यावर काहीतरी मार्ग काढावा. म्हणजे साधी गोष्ट नाही. जर का तुम्हाला गिल्लास तर तुझं शरीरच काय? अरे शरीराच्या काही काही उठतात. हे कशाला? म्हणजे इथपर्यंत येऊन पोहोचले काय? देव तुम्ही आता इथं कशा
शिकायचं आहे आम्हाला. काय म्हणे हिंद्रा देवा मला जावा पण प्रेमाने करावा. अरे हे ज्ञान सागर हे असुराला सांगू नको. हे ज्ञान सागर देवा हा तुमच्याकडेच राहू द्या. अग्निपुरा, एक जीव असत आहे जो जन्म येतो त्याचा मृत्यू निश्चित आहे. तुझ्या भाषेत नाही, तुझा मृत्यू निश्चित आहे. एखाद्याने काय असं समजतं? अग्निपुरा, हिंमत असेल तो होता काय? देवेंद्र काय चाललं? मी माझ्या गणेश का बसली त्यामुळे